मुंबई अहमदाबाद महामार्गावर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। वसईजवळ हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटून या ट्रकला आग लागलेली आहे आणि त्यामुळे पालघरपासून घोडबंदरच्या फाउंटन हॉटेलपर्यंत सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। वसई फाटा आणि तुंगारेश्वर फाट्याच्या दरम्यान हा अपघात झालाय। रात्री 2 वाजल्यापासून अग्निशमन दलाचे जवान आपल्या 2 गाड्यांसह ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतायत। पालघर ते घोडबंदर पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रभाकर, सध्याची नेमकी काय अपडेट आहे? 2 तासापासून अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असल्याचं समजलेलं होतं, काय नेमकी सध्याची माहिती? नक्कीच ही जी घटना आहे ही रात्रीच्या सुमारास घडलेली आहे। रात्री 2च्या सुमारास ही घडलेली आहे। जो हायड्रोजन सिलेंडरने भरलेला जो एक हे टँकर आहे तो जो डिवायडरच्या मध्यभागी पलटी झाला आणि त्यातले जे सिलेंडर होते ते पूर्णपणे महामार्गावर विखुरले गेले। त्यातील काही जे सिलेंडर आहेत त्यांना आग लागली गळतीमुळे। सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। त्यामध्येच पावसाचीही रिपरिप सुरू असल्यामुळे त्यांना तीही मदत मिळत आहे। मात्र आता जे सिलेंडर लिकेज झालेले आहेत ते हटवण्याचं मोठं आव्हान आता ह्या कर्मचाऱ्यांवर असणार आहे, कारण की जर लिकेज असेल तर ते हटवण्याच्या वेळेला आणखी स्फोट होऊ शकतो। त्यामुळे त्याच्यासाठी खास एक्सपर्टची टीम आणि डिझास्टर मॅनेजमेंटची टीम जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। आता ती येईल, त्यानंतर ते जे सिलेंडर जे महामार्गावर पडलेले आहेत ते हलवण्यात येईल। मात्र सध्या असं बघितलं तर चित्र प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती ही या महामार्गावर पाहायला मिळत आहे। फाउंटन पर्यंत जी वाहतूक कोंडी गेलेली आहे, तर इथे विरारच्या शिरसाट फाटा जे आहे तिथपर्यंत ती वाहतूक कोंडी आहे। कारण की जे सिलेंडर आहेत ते जोपर्यंत महामार्गावरून बाहेर काढले जात नाही तोपर्यंत जी वाहतूक कोंडी ही राहणार आहे। पोलीस, ट्रॅफिक पोलीस, वाहतूक पोलीस, महामार्गाचे पोलीस एक प्रयत्न करतात की वाहतूक कशी सुरळीत होईल, मात्र सध्या तरी प्रचंड वाहतूक कोंडी आहे। ठीक आहे प्रभाकर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। रात्री 2 वाजल्यापासून अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शर्थ करतायत आणि आपण आशा करूया की लवकरात लवकर इथली परिस्थिती पूर्वपदावर येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।